चांदिवलीमधल्या भाजप उमेदवाराच्या प्रचार सभेच्या एका व्हायरल व्हिडिओनं विरोधक आक्रमक झालेले आहेत। सभेमधल्या मंचावर शिवाजी महाराज आणि बाबासाहेब आंबेडकरांचे पुतळे असताना त्याच्या समोर महिलेच्या डान्सचा कार्यक्रम ठेवला गेला। त्या व्हिडिओवरून वाद सुरू झालाय। पाहूयात एक रिपोर्ट। हा मुंबईतल्या चांदिवलीमधला भाजप उमेदवाराचा प्रचार कार्यक्रम आहे। वरती भाजप नेत्यांचे फोटो आहेत, त्याखाली आचार्य पवनजी त्रिपाठी साहेब महामंत्री भाजप असं लिहिलंय। आयोजक म्हणून वॉर्ड 157 मधल्या भाजप उमेदवार आशा तायडेंचं नाव आहे। मंचावर महाराष्ट्राचे आराध्य दैवत शिवाजी महाराज, त्यांच्या बाजूला राज्यघटनेचे शिल्पकार महामानव बाबासाहेब आंबेडकरांचाही पुतळा आहे आणि या महापुरुषांच्या पुतळ्यासमोरच लैला ओ लैला मैं तेरी लैला म्हणून महिलेच्या नाचगाण्याचा कार्यक्रम होतोय। या साऱ्या संतापजनक प्रकारावरून विरोधकांनी भाजपवर हल्लाबोल सुरू केलाय। ठाकरे गटाच्या अखिल चित्रेंनी हा व्हिडिओ पहा, तुमच्या तळपायाची आग मस्तकात जाईल, कारण भाजप मुंबईमध्ये प्रचार सभांमध्ये महिलांना नाचवून गर्दी जमवते आणि हे करताना भाजपच्या महाभागांना याचंही भान नाही की मागे युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज आणि देशाला संविधान देणाऱ्या महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची प्रतिमा आहे। आमच्या महापुरुषांच्या पुढे बायका नाचवता कुठे नेऊन ठेवला आहे आमचा महाराष्ट्र? बरं, या कार्यक्रमाचे आयोजक कोण? तर भाजपच्या स्थानिक उमेदवार। संयोजक कोण? तर सिद्धिविनायक ट्रस्टवर भाजपनं कोषाध्यक्ष नेमलेला पवन त्रिपाठी। ही असली माणसं आमच्या पवित्र मंदिरावर नेमताना लाज कशी वाटली नाही या भाजपला? मुंबईकरांनो, आपल्या महापुरुषांचा असा अपमान सहन करायचा नाही। यांच्या डोक्यामध्ये चढलेली सत्तेची मस्ती उतरवण्याची संधी वारंवार येत नसते। यांना एकदाच शिवटोला देऊयाच। या व्हिडिओवरून सोशल मीडियातही संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहे। मात्र त्यावर भाजपचे मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी अजब उत्तर दिलंय। तो आनंद व्यक्त करतात लोक, त्यात गर्दीचा का संबंध आहे? आमच्या प्रचारामध्ये प्रचार आणि प्रसारामध्ये आमच्या महिलांनी आनंद व्यक्त केला असेल, त्यामध्ये एवढं बोलायची गरज काय? शेवटी हा महिलांचा आनंद आहे, त्यांनी तो व्यक्त केला असेल। बघा, हे रस्त्यावर नाहीत, हे मतदारांमध्ये नाही, लोकसंवादामध्ये नाहीत, यांचा जनसंपर्क नाही। मी मगाशी म्हटलं तसं त्यांना पूर्ण निवडणूक म्हणजे पोरखेळ वाटतोय आणि मग त्याचं इव्हेंटायझेशन, त्याची काही वक्तव्य काढा, त्याचा AI जनरेटेड व्हिडिओ काढा, यातनं मतं मिळवण्याचा त्यांचा केविलवाना प्रयत्न आहे। ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।